नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. कालचा भाग काही कारणास्तव देऊ शकले नाही मी, तर आजचा भाग पूर्ण ऐका. आता खूप इंटरेस्टिंग असे एपिसोड सुरू राहणार आहेत पुढे आणि काल त्यांनी काहीच दाखवलं नव्हतं तसं सुद्धा. तर काल नंदिनीवरती चिडचिड केली मानिनी ताईंनी आणि नंदिनीने मग सकाळी सकाळी उठून देवाची पूजा केली, त्यामुळे वसू आत्याचं डोकं भनकलंय. तर आजच्या भागात आपण बघतोय वसू आत्या नंदिनीलाच उलटं सुलटं बोलतात आणि म्हणतात, म्हणजे काही पण बोलतात आणि म्हणतात, झाली का ग नाटकं करून, पूजा करून शंख फुंकून झालं का? तिकडे आमचा जीवा तापाने फणफणलाय आणि तुला काय वाटतंय ग नंदिनी, तू आमच्या जीवाला जागं करू शकशील? सांग ना सांग. शेवटी हे पार्थ आणि मिथुन भाऊजी मध्ये बोलत म्हणतात, मिथुन भाऊजी म्हणतात, अहो काय वसुताई, कशाला सकाळी सकाळी वेडं वाकडं बोलताय? अहो ती नंदिनी पूजाच करत होती ना, काय केलं तिने? पार्थ म्हणतो, अगं आत्या, मुळात ही बोलायची वेळ आहे का? वसू आत्या म्हणतात, कधी बोलू? अरे कधी बोलू सांग ना पार्थ. अरे कधी येणार आहे योग्य वेळ? आला मोठा हिची वकिली करायला पुढे. नाही आता तूच सांग बाबा पार्थ, कधी बोलू कधी मी? या नंदिनीला कधी कुठे आणि कसं बोलू? पार्थ, वेळ निघून जाण्याआधी बोललेलं योग्य असतं, त्यामुळे बोलते मी. ही आता देवाची पूजा करायची नाटकं करते, हिला फार काळजी आहे जीवाची, असं नुसती नाटकं करून दाखवते. शंख फुंकत होती, आधीच जीवाकडे लक्ष दिलं असतं ना हिने तर आपल्यावरही वेळ आली असती का? नंदिनीला आता चांगलं बोलायचं आणि तोंडसूक घ्यायचा चान्स या वसू आत्याला मिळालाय. प्रेक्षकांनो, काल तुम्ही माझा अपडेट मिस केला का हो? सहज विचारतीये मध्ये. वसू आत्यांचं बोलणं अखंड सुरू आहे अजूनही. वसू आत्या आता पार्थला म्हणतात, जीवा घरी आल्यापासून बेशुद्ध अवस्थेत पडू नये. तो आत्ता डोळे उघडेल मग डोळे उघडेल या आशेवर आपण डोळे लावून बसलोय रे, पण कधी येणार आहे आपल्या जीवाला शुद्ध? सांग ना सांग. काय रे पार्थ, एकदा तरी आपल्या जीवाने डोळे उघडून पाहिलेय का आपल्याकडे? आता आज मानिनी ताई शांत बसल्यावर काका काल ओरडून ओरडून दमून गेल्यात त्या. आता या वसू आत्या असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, जीवा नक्की डोळे उघडतील, त्यांची बायको त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी खंबीर आहे. आता मानिनी ताई एकच शब्द बोलतात आणि म्हणतात, तू जर खंबीर असतीस ना नंदिनी, तर जीवा असा पडून राहिला नसता. आता ना इथे जरा मेलो ड्रामा दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. या नंदिनीबाई म्हणतात, आई माझ्याकडनं खूप खूप मोठी चूक झाली आहे, मला मान्य आहे, मला पूर्ण मान्य आहे की मी जीवांकडे नीट लक्ष दिलं नाही. मी खरंच सांगते तुम्हाला आई, ही माझ्याकडनं झालेली पहिली आणि शेवटची चूक आहे. वसू आत्या उगाचच मध्ये मध्ये फ्लॅश करतात. असो, आता या नंदिनीबाई म्हणतात, विश्वास ठेवा आई माझ्यावर, बायको म्हणून जीवांची काळजी घ्यायला मी कसलीच कमतरता राहणार नाही. माझ्याकडनं मी शब्द देते आई तुम्हाला, मी जीवांना शुद्धीवर आणून दाखवीन म्हणजे दाखवीनच. डोळे उघडल्यावरती पहिल्यांदा ते तुमच्याकडेच बघतील आई. आता नंदिनीने विडा उचललाय जीवाला शुद्धीवर आणण्याचं. आता वसू आत्या लगली तिचा दंड धरतात आणि म्हणतात, काय म्हणालीस ग, कसं करणार आहेस हे सगळं, कसं? पण आता नंदिनी जेव्हा असं बोलते ना, तर काही क्षणभरांसाठी या मानिनी त्यांच्या डोळ्यात आलंय पाणी. पण वसू आत्या तिचा दंड धरतात नंदिनीचा आणि म्हणतात, कसं करणार आहेस? जीभ उचलून टाळ्याला लावणं सोपं असतं ग नंदिनी, पण करून दाखवणं तितकंच कठीण असतं. मानिनीने तुला वॉर्निंग दिली आहे ना जीवाच्या खोलीत जायचं नाही, मग कसं करून दाखवणार आहेस ग नंदिनी हे सगळं? अच्छा, आलं माझ्या लक्षात, आलं लक्षात. हिच्या मनात काय चाललंय माहितीये का मानिनी? वसू आत्या इथे भांडणं लावताय. पुढे वसू आत्या म्हणतात, अगं तुला शब्द द्यायच्या बहाण्यानं जीवाच्या खोलीत जायची परवानगी काढायची हिला आणि मग हिला जीवाची काळजी घ्यायची आहे, असं नाटकं करायचे. म्हणजे बघ मानिनी, हेच चाललंय या नंदिनीच्या मनात. काय ग नंदिनी, हेच चाललंय ना तुझ्या मनात? मानिनी त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहणं प्रेक्षकांनो, बिचाऱ्यांना सूट सुद्धा होत नाही राग. तर असो, नंदिनी पुढे म्हणते, अहो नाही हो वसू आत्या, मी असं कशाला करू, मी असं काही करणार नाहीये. आईंनी सांगितलंय मला, जोपर्यंत जीवांना बरं वाटत नाही तोपर्यंत त्यांना बघायचं नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही, हरकत नाहीये. मी जीवांच्यासाठी बायकोची कर्तव्य खोलीत राहून नाही पण घराच्या बाहेर राहून पूर्ण करणार आहे. आता त्या पार्थला टेन्शन आलं ना, त्याला वाटतं येऊन नंदिनी घराच्या बाहेर जाती का काय आता सोडून बिडून घर. तर पार्थ मध्येच विचारतो, काय म्हणलात नंदिनी, बाहेर जाणार म्हणजे? आता बघा नंदिनी मानिनी ताईंचा हात हातात घेते आणि म्हणते, आई आज वटपौर्णिमा आहे आणि आजचा पूर्ण दिवस मी निर्जळी उपवास करणार आहे आई. जोपर्यंत जीवांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणच काय पण पाण्याचा थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाहीये.
मी आता आवरते आणि वडाच्या पूजेला जाते आई. माझ्या जीवांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करणार आहे. माझ्या प्रार्थनेवर पूर्ण विश्वास आहे आई. वसू आत्या आता कोमात. वसू आत्याला टेन्शन आलं, ही आता जीवाला जागं करणारच. तर वसू आत्या आता तिच्याकडे सारख्या बघताना दाखवलंय. नंदिनी म्हणते, आई माझा विश्वास आहे, प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते प्रार्थना. न घडलेली गोष्ट सुद्धा प्रार्थना घडवून दाखवते. माझा असाच विश्वास आहे आई. आणि बघा, आपले जीवात डोळे उघडतील आणि ही गोष्ट तुम्हीच मला स्वतः कळवायला याल. तुम्ही स्वतः माझा हात धराल आणि जीवाच्या खोलीपर्यंत मला घेऊन जाल आई. माझा विश्वास आहे या गोष्टीवर. मी फक्त आता त्या क्षणाची वाट बघते आई. आता नंदिनीने बोल दिया सो बोल दिया. नंदिनी म्हणते, आई पूजा करताना माझं पडलेलं प्रत्येक पाऊल, माझी आणखीन पडलेली प्रत्येक प्रदक्षिणा तुमचं मन थंड करेल आणि जीवाचे डोळे उघडतील. मला माहिती आहे आई, माझी प्रार्थना नक्की फळाला येणार आणि माझा स्वतःवर विश्वास आहे. मी केलेल्या प्रार्थनेवर आणि मी केलेल्या पूजेवर माझा विश्वास आहे आई. मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आता नंदिनीने एकदम जबरदस्त धमाका करत वचन देऊन टाकला आता सासूला. सासूबाईंच्या डोळ्यात आलंय पाणी. आता नंदिनी जेव्हा खाली वाकून नमस्कार करते तेव्हा मानिनी ताई स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्या पटकन तिला आशीर्वाद देतात. बेटा सुखी राहा. तसं त्या एवढ्या मोठ्यानी नाही बोलल्या, पण मीच जरा ठेक्यात बोलले. त्या जरा हळूच म्हणल्या, बेटा सुखी राहा. मग आता पार्थ आणि मिथून काका बघतच राहतात मानिनी ताईंकडे. मग लगेच नंदिनीला मस्त वाटतं आणि ती म्हणते, बघा आई बघा, बघितलं का, प्रभाव दिसायला लागला लगेच तुमच्यावर. तुमच्याही नकळत तुम्ही सुखी राहा असा मला आशीर्वाद दिलाय आई. माझं सुख जीवामध्ये, या घरातल्या माणसांमध्ये, आणि तेच परत आणायला मी चालली आई. माझा पूर्ण विश्वास आहे ही नंदिनी जीवा देशमुख आज तिच्या विश्वासाला, तिच्या प्रार्थनेला नक्कीच जागेल आणि शब्दाला सुद्धा. आणि आता एकदम फिल्मी स्टाईलला लग्नानंतर ते गाणं वाजवलंय त्यांनी आणि नंदिनी तिथून निघाली आहे. प्रेक्षकांना इतकं हसायला येतं ना मला कधी कधी. असं नाही वाटत का तुम्हाला, आपण एखादी हिंदी मेलोड्रामिक मालिका बघतोय. नंदिनीने मानिनीताईंना असा विश्वास दिलाय आणि आता ती निघाली आहे वटपौर्णिमेच्या पूजेला. आणि ती जेव्हा तिथून जात असते तेव्हा त्यांनी ते गाणं वाजवलंय, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आता पार्थ, मिथून काका सगळेच जण या नंदिनीकडे बघतच राहतात. तिचा प्रेम आणि विश्वास जीवाला नक्की जिवंत करणार, म्हणजे शुद्धीवर आणणार, असं यांचं एक आपला विश्वास ठरलाय. तर बघा आता पुढे काय घडलंय. इकडे काव्या जागी होते. काव्याने काल लाकडी फुटपट्टीने स्वतःला मारून घेतलंय, अगदावनेपणा केलाय. कारण तिला पश्चाताप झालाय की जे काही काल रात्री झालं ते सगळं तिच्यामुळे झालंय आणि नंदिनीला ओरडा बसला तिच्यामुळे, जीवाला त्रास झाला तिच्यामुळे. त्यामुळे सगळा दोष स्वतःला घेऊन तिने स्वतःला मारून घेतला. तर ती गोष्ट पार्थच्या लक्षात आली. ती पहाटे उठते तेव्हा पार्थ तिला विचारतो, काव्या बरं वाटतंय ना तुम्हाला? काव्या म्हणते, हो मला बरं वाटतंय. मला काय झालंय असं का विचारताय? आता काव्या उठून जात असते तिथून तेव्हा पार्थ म्हणतो, असं काय विचारताय म्हणजे? तुम्हाला नाही माहिती का तुम्हाला बरं वाटतंय का नाही वाटतंय ते? काव्या म्हणते, झालं तुमचं बोलणं, काय कोड्यात बोलताय, कशाला सकाळी सकाळी माझं डोकं खाताय, काय झालं ते बोला ना. आता हा पार्थ म्हणतो, तुम्हाला नाही कळलं का मला काय बोलायचंय? मग पार्थ ती फुटपट्टी घेऊन येतो आणि काव्याला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, हे पाहिलं मी काल रात्री, म्हणजे अंथरूण टाकताना मला सापडली ही पट्टी. हे सगळं काय होतं काव्या? म्हणजे तसं पाहायला गेलं तर लाकडी पट्टी आहे. मला तेव्हा वाटलं की फेकून द्यावी. मग तुमच्या हातावरचे वळ मी पाहिले. आधी तर मला टोटल नाही लागली, पण नंतर मला कळलं की ही पट्टी, तुमच्या हातावरचे वळ, आणि मग मला सगळी टोटल लागली. काव्या आता त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि जरा घाबरूनच बघते. पार्थ डायरेक्ट विचारतो तिला, का काव्या, का मारून घेतलं स्वतःला? काय झालंय काव्या? का माझ्यापासून काही लपवताय? काय झालंय? काय तुमच्यावर कोणी काही चिडलंय का? तुम्हाला कोणी काही बोललंय का? मला तर नाही वाटत आहे कोणी चिडलंय, तुम्हाला राग येईल असं कोणी बोललंय. मग कशाला स्वतःला इजा करून घेतलीत तुम्ही? तरी सुद्धा काव्या त्याला काहीच उत्तर देत नाही. जरा वाट बघतो तो उत्तराची, पण ती बोलत नाही. मग पार्थ ती फुटपट्टी बाजूला ठेवतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, नका सांगू काव्या, पण तुमच्या मनाला ज्या जखमा झाल्यात त्यासाठी तुम्ही व्यक्त होत नाहीयेत. किमान या असल्या जखमा तरी करून घेऊ नका. त्यामुळे त्रास होतो सगळ्यांनाच. म्हणजे रात्री जेव्हा तुमच्या हाताला वळ उमटले ना, तेव्हा मी तुमच्या हाताला मलम लावून देत होतो. तेव्हा कळलं, लक्षात आलं तुमच्या हाताला किती त्रास झाला असेल. मला एवढा त्रास होत होता तुम्हाला मलम लावताना की काय सांगू. आता काव्या ते ऐकते आणि म्हणते, काय मलम?
तुम्ही लावलात मलम? आता पार्थ म्हणतो हो मीच लावला मलम. खूप वळ होते तुमच्या हातावर. इंटरनल इंजुरी झाली असती तर काव्या? असं नका करू. कशाला असं वागता? काव्या हळूच त्याला थँक्यू असं म्हणते. पार्थ म्हणतो हो वेलकम, पण नका हो त्रास करून घेऊ स्वतःला. मला नाही बघवत तुमचा त्रास सुद्धा आणि जीवाचा त्रास सुद्धा. पार्थ आता जेव्हा नाव घेतो तेव्हा लगेच काव्या म्हणते जीवाला बरं आहे का आता? त्यांना शुद्ध आली का? ते ठीक आहेत ना? आता हा पार्थ म्हणतो हो 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 अजून शुद्ध नाही आली आहे जीवाला, त्यामुळे घरच्यांना जरा टेन्शन आलंय. आता काव्या अजून टेन्शनमध्ये येते आणि म्हणते बापरे काय झालंय काय जीवाला? ते येतील ना शुद्धीवर? आता काव्या काळजीने विचारत असते तेव्हा नंदिनी येते तिच्या खोलीत आणि तिने साडी वगैरे सगळं तिचं सामान आणलंय. वटपौर्णिमेला जायचंय ना तिला पूजेला. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा नंदिनी म्हणते हो जीवा शुद्धीवर येणारच, मी त्यांना शुद्धीवर आणेल. नंदिनी असं बोलता क्षणीच पार्थ आणि काव्या दोघेही तिच्याकडे बघायला लागतात. आता नंदिनीचा चेहरा रडवेला झालेला असतो, त्यामुळे काव्याला काळजी वाटते. ती म्हणते काय झालंय ताई तुला? अगं असं का रडतेस तू? काय झालंय? आता ही हळूच म्हणते नंदिनी काही नाही अगं काव्या, मी वटपौर्णिमेच्या पूजेला चालली आहे आणि मी आत्ता कल्पनाताईंकडनं साडी आणि सगळं सामान माझं मागवून घेतलंय. मी तुमच्या खोलीमध्ये चेंज केलं तर चालेल का? हे सगळं नंदिनी रडत बोलत असते, त्यामुळे काव्याला नंदिनीचं टेन्शन येतं. ती विचारते अगं ताई तू असं का रडतीयस? आणि साडी तू इथे मागवून घेतलीस, इथे चेंज करायचं म्हणतेस, हा काय प्रकार आहे? काव्याला काहीच माहिती नाहीये प्रेक्षकांनो. ती तिच्या ट्रॉमामध्येच असते. बाहेर एवढा धिंगाणा घडतो पण बिचाऱ्या काव्याला काही कळत नाही. आता पार्थ सांगतो की आईने नंदिनीला खोलीत जाण्यासाठी मनाई केलेली आहे. जीवा जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत नंदिनीला जीवाकडे आणि त्या खोलीत जायची परवानगी नाहीये. हे ऐकून काव्याला जरा टेन्शनच आलं आणि आश्चर्यच वाटलं की असं कसं करू शकतात त्या मानिनी ताई. काव्या नंदिनीकडे बघते आणि म्हणते ताई अगं हे सगळं खरं आहे का? पार्थ म्हणतो नंदिनी तुम्ही चेंज करा असं म्हणून तो बाहेर जातो आणि दरवाजा लावून घेतो जाता. आता ही नंदिनी चेंज करायला जाते पण काव्याच्या लक्षात आलंय आता परिस्थितीचं गांभीर्य केवढं आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरनं ते जाणवत आहे प्रेक्षकांनो. आता काव्याला टेन्शन आलंय की ही गोष्ट कुठे गेली, म्हणजे तिने जी जिद्द केली होती त्यामुळे किती जणांना त्रास झाला या गोष्टीचं तिला कुठेतरी जाणीव होते. हे खरं आहे, तिने जर हट्ट केला नसता तिचं आणि जीवाचं सत्य सांगण्यासाठी तर ही वेळ आलीच नसती तिच्या बहिणीवर, असं कुठेतरी तिच्या चेहऱ्यावर जाणवलं मला, म्हणून मी एक्सप्लेन करतेय. आता बघा इकडे वसू आत्याने या रम्याला सांगितलंय नंदिनी वटपौर्णिमा साजरी करणारे. मग ही लगेच रम्या म्हणते काय ती नंदिनी वटपौर्णिमा साजरी करणारे? आई बरी आहे ना ती? अगं तिचा नवरा आजारी पडलाय आणि ती वडाभोवती फेऱ्या मारणारे. आता त्यात काय प्रेक्षकांनो, काही झालं तरी वटपौर्णिमेची पूजा सुवासिनी करतातच. पण असो, वसू आत्या म्हणतात अगं इतकंच नाही, तिने जीवासाठी निर्जळी उपवास पण धरलाय आणि शब्द दिलाय तिने मानिनीला. एकदा का जीवा बरा झाला की मानिनी स्वतः तिचा हात धरून तिला जीवाच्या रूममध्ये घेऊन जाईल असं तीच म्हणाली मानिनीला. आता रम्या म्हणते काय? अगं हे सगळं कधी घडलं आणि मला कसं माहिती नाही? आता वसू आत्या म्हणतात कसं माहिती असणार मॅडम तुम्हाला? तुम्ही बेडवर लोळत पडलेले असतात ना. नाही, जेव्हा नंदिनी घंटा घेऊन देवाला आणि देशमुखांना जागं करत होती ना तेव्हा बाईसाहेब तुम्ही लोळत होतात गादीवर. देशमुख जागे झाले, देव जागे झाले, पण तुम्ही काही जागे नाही झाल्या. रम्या म्हणते अच्छा ती नंदिनी घंटा वाजवत होती काय देवाची? मला वाटलं तुझा अलारामच वाजतोय. हे आई ही नंदिनी जरा मेलो ड्रॅमॅटिकच आहे. म्हणजे बघ ना वटपौर्णिमा काय साजरी करते, नवऱ्यासाठी उपवास काय करते, एखाद्या सिरियलमधली टिपिकल हिरोईन वागते ना तशीच वागते बघ ही. आता वसू आत्या म्हणता हो ना, आणि ती दुसरी हिरोईन काव्या. रम्या म्हणते तिचं काय ग आई? वसू आत्या म्हणतात तिचं काही नाही, तिला कशातच इंटरेस्ट नसतो. नाही मला ना खात्री आहे बघ रम्या, वटपौर्णिमा का साजरी करायची याचं महत्त्व सुद्धा तिला माहिती नसेल बघ कदाचित. रम्याला आता अचानक आयडियाची कल्पना येते आणि आता रम्या म्हणते अगो आई तू भारी बोललीस ग. अगो आता आपला पुढच्या तमाशाचा सब्जेक्ट हाच असणार आहे. वसू आत्या म्हणतात काय म्हणजे? आता रम्या म्हणते अगं त्या काव्याने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरा न करणं, आपण हीच गोष्ट धरून ठेवू आणि तमाशा करू. अगं ती कशाची वटपौर्णिमा साजरी करते?
म्हणजे एक वेळेला सगळे धागे तोडत सोडेल ती, पण त्या वडाभोवती धागे काही जोडणार नाही ती. म्हणजे रम्याचा पक्का विश्वास आहे की काव्या काही वटपौर्णिमा साजरी करणार नाही. त्यामुळे रम्या तिच्या आईला सांगते की आई, तू घरात चांगलं वातावरण तापव. हे बघ, आधीच मामी तिच्या धाकट्या सुनेवर चिडली आहे आणि आपण अजून या विषयाला हवा देऊ म्हणजे मामा मामी त्या काव्याचा क्लास घेतील. त्यांच्या भांडणामुळे आपला एंटरटेनमेंट होईल. काय वाटतं तुला? वसुआत्या म्हणतात असंच करू आपण, नक्की असंच करू. आता अचानक वसुआत्याला झटका येतो बरं का. त्या म्हणतात मला नंदिनीलाच नाही त्या काव्याला पण त्रास द्यायचा आहे. या माणसामुळे माझी वटपौर्णिमा साजरा करायचा हक्क हिरावला गेलाय. त्यामुळे मी त्या धनंजय मोहितेच्या पोरींना कधीच सुखी होऊ देणार नाही. अचानक वसुआत्या बदला मूडमध्ये आलेल्या आहेत प्रेक्षकांनो. पण आजचा एपिसोड त्यांनी खूपच मोठा दाखवला बाई आणि त्यातनं डायलॉग तर भरपूर होते. आजचा एपिसोड आवडत असल्यास एखाद्या लाईक माझ्या रिव्ह्यूला नक्की करा. तर पहा, आता इथे मिथुन काका चहा करत असतात पण अचानक त्यांच्याकडनं दूध उतू जात असतं किचनमध्ये आणि तेवढ्यात पार्थ येतो तिथे आणि म्हणतो अरे 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 काका, अरे गॅस बंद कर, चटका बसला असता बघ तुला. आता हे मिथुन काका विचारतात जीवा बरं झाला, पार्थ बरं झाला आलास रे. अरे जीवाला बरं वाटतंय का रे? आला का तो शुद्धीवर? पार्थ म्हणतो नाही रे काका, अजून नाही आलाय तो शुद्धीवर. बघ ना रे काका, जीवाने अजून डोळे उघडले नाहीत रे. ग्लानीतच येतो पण जीवाने एकदा का डोळे उघडले ना आणि तो उठून बसला की सगळं खरं खरं बाहेर येईल बघ. आता पार्थला जरा शंका येऊ लागली आहे या सगळ्या प्रकरणात. मिथुन काका घाबरतात आता आणि म्हणतात काय रे पार्थ, सगळं खरं खरं म्हणजे काय म्हणायचंय तुला? पार्थ म्हणतो अरे जीवाचं ते बाहेर असणं, त्या शेकोटीत पडणं, मला या सगळ्या गोष्टींची टोटल नाही लागू लागली रे काका. म्हणजे काल बघ ना, नंदिनी बोलता बोलता बोलल्या की त्या जीवाजवळ पोहोचल्या तेव्हा त्याच्या हातात जळकं लाकूड होतं आणि काही मिनिटासाठी एकदम त्या शांत बसल्या. बघ ना काका, मला जरा शंका येते, काहीतरी वेगळं घडलंय आणि सांगितलं जातंय काहीतरी तिसरंच. आता मिथुन काका घाबरतात. पार्थ म्हणतो अरे काका, तुला हे सगळं विचित्र वाटत नाहीये का? मिथुन काका विषय टाळायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात नाही रे नाही, असं कशाला असल, अरे कशाला जीवा काही लपवल, अरे तो सगळ्यांच्या आधी आपल्याला सांगल आणि नंदिनी पण सांगेलच ना. आपला जीवा कसा एक्सायटेड आहे तुला माहिती नाही का पार्थ? पडला असेल तो शेकोटीमध्ये पाय घसरून. इतका काय विचार करतोयस यार पार्थ? पार्थ म्हणतो तसं नाही रे काका, पण आम्ही घरातून जेव्हा निघालो ना फार्म हाऊससाठी आणि जीवाला विचारत होतो वाढदिवसाचं सेलिब्रेशनसाठी करायचं नाही करायचं, तेव्हा जीवा नाही म्हणत होता. पण त्याला जेव्हा कळलं ना की फार्म हाऊसमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचंय तेव्हा जीवा लगेच रेडी झाला. गाडीमध्ये बसला ना तेव्हा तो नेहमीसारखा मला वाटला नाही रे काका. जीवानं मला खूप शांत शांत वाटत होता, डिस्टर्ब वाटत होता, AC मध्ये घाम फुटला होता त्याला. आम्ही जेव्हा फार्म हाऊसमध्ये पोहोचलो तेव्हा दरवाजा उघडायची त्याला एवढी घाई होती की सगळ्यात आधी तोच पळाला. तुला काय सांगू काका, काहीतरी विचित्रच वाटलं रे मला, काहीतरी गडबड वाटते बघ. आता मिथुन काकांना टेन्शन आलंय बरं का. त्यांना असं वाटतंय की पार्थला सगळं कळतंय की काय. इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते काव्या, ए बेटा मी वडाची पूजा करायला चालले, तू येतेस का ग? काय ग काव्या, अगं काय झालंय? फार्म हाऊस मधून आलो आपण तेव्हापासून खूपच शांत शांत वाटतेस, काय झालं काव्या, काय झालंय बेटा? काव्या म्हणते नाही ग ताई, काही नाही झालं ग, पण मला फार कसं तरी होतंय ग, म्हणजे जे झालं ना ते चांगलं नाही झालं ग ताई, म्हणजे ठीक नाहीये काहीच, सगळं चुकलंच ग, सगळं गणितच चुकलं बघ. बर्थडेचा प्लॅन चुकला, बर्थडेचं ठिकाण चुकलं, सगळं चुकून गेलं बघ. हे सगळं आपण थांबवू शकलो असतो पण आपण नाही केलं ग हे सगळं असं. म्हणजे आता काव्याला पश्चाताप होतोय. तिने जे हट्ट धरला होता ना सगळ्यांना सत्य सांगू, पण त्या गोष्टीमुळे तिला पश्चाताप होतोय आणि ती रडायला लागते. ती म्हणते ताई आपण सगळं संपवलं असतं, आपण तसं न होता आपण उगाच सगळं ताणत बसलो. पण आता नंदिनीला वाटतंय की आपल्या बहिणीला आपली काळजी वाटते. ती म्हणते ए बेटा काव्या, अगं नको ग इतका विचार करू या झालेल्या गोष्टींचा, जाऊ दे बरं सोडून सगळं. हे बघ, हे सगळं तू माझ्यासाठी केलंय याची कल्पना मला आहे बेटा. अगं तू माझ्यासाठी उभी राहिलीस, माझ्या बाजूने उभी राहिलीस, माझ्यासाठी तू त्या टॅटूवाल्या मुलीबद्दल जीवाला विचारत होतीस. या सगळ्याचा कशाला एवढा गिल्ट घेतेस तू काव्या? अगं असं नको करूस. पण काव्या मला खरं सांग,
तू शेकोटी म्हणजे मी जेव्हा शेकोटी जवळ येत होते तेव्हा जीवांना तू टॅटूवाल्या मुलीबद्दलच जाब विचारत होतीस ना. अरे बापरे, आता पुन्हा तो टॅटूवाला क्षण आपल्याला आठवून दिलाय प्रेक्षकांनो आणि पुन्हा पास्टवाले सिरियल व्हिज्युअलाइज करून अत्याचार केलाय. पण असो, आता काव्याला तो सीन आठवतो की तीच बळजबरी करत असते जीवाला आणि आता तिला गिल्टी वाटत असतं. पण नंदिनी म्हणत असते की काव्या जाऊ दे, जे होतं ना बेटा ते चांगल्यासाठी होतं. एका अर्थी ते बरं झालं. तू जीवाला विचारत होतीस ना की ती टॅटूवाली मुलगी कोण आहे, पण एक सांगू का बेटा तुला, अगं जीवाची आणि माझी ही खाजगी बाब आहे. तू असं त्यांना विचारू नकोस ग डायरेक्ट. हा ना बेटा खूप नाजूक विषय आहे आणि तो विषय मी तुला सांगितलाय हे कळल्यावरच जीवांना वाईट वाटलं असेल की नाही. अगं त्यांना भीती वाटली असणार की तू जाऊन सगळ्यांना सांगशील, म्हणजे आज तुला कळलंय तू पार्थला जाऊन सांगशील, कदाचित तू आईनाही जाऊन सांगशील. त्यांना भीती वाटली असेल ना, त्यांना म्हणजे त्या भीतीपोटीच त्यांनी तो टॅटू मिटवून टाकायचा प्रयत्न केला असेल ना ग काव्या. तुझ्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं याचा गिल्ट आला का ग काव्या तुला. काव्याला मनात एका ठिकाणी वाटते की आपली ताई किती ओळखायला लागली आहे जीवाला. म्हणजे नंदिनी जे बोलते ते अप्रत्यक्षपणे अगदी बरोबर बोलते प्रेक्षकांनो आणि काव्या आता खूप रडायला लागते, काहीच बोलत नाही. इकडे पार्थ मिथुन काकांना सांगत असतो की काव्याने कसलं तरी गिल्ट घेतलंय मनात. त्यांनी ना हातावर खूप मारून घेतलं पट्टीने आणि त्यांच्या हातावर खूप वळ उमटले. त्यांनी असं स्वतःला हातावर मारून घेतलं आणि जीवाच्या छातीला भाजलं. या गोष्टीचं काही कनेक्शन असेल का रे काका, मला कळत नाहीये रे, काही समजत नाहीये. हे सगळे धागे जोडायचा प्रयत्न करतोय मी पण सुटतच नाहीये. मिथुन काका म्हणतात नाही रे नाही पार्थ, तू उगाच इतका विचार करतोय, काही नाहीये असं, उगाच पिंपळाचं पान पडल्यासारखं वागतोय आपलं, काही घडलेलं नाहीये बाबा, चुकून झालंय सगळं. चल चहा पिणार आहेस का तू, मी चहा देतो. पार्थ म्हणतो ए काका एक मिनिट, काल तू होतास ना जीवाजवळ, काव्या सांगत होती काल सगळ्यांसमोर, काय काय झालं काय तुमच्या दोघांचं बोलणं. आता पार्थ एवढे प्रश्न विचारायला लागतो त्यामुळे मिथुन काकांना आलंय टेन्शन. मिथुन काका म्हणतात अरे ते आता पार्थ म्हणतो ते काय, अरे बोल ना काका, तू जीवाशी काय बोलत होता. तेवढ्यात आता तिथून मानिनी ताई आल्यात. मग हे मिथुन काका निसटतात आणि म्हणतात वहिनी आलो चहा देतो तुम्हाला, असं म्हणून मिथुन काका निसटले. पुन्हा नंदिनी आणि काव्याचा सीन दाखवलाय. नंदिनी म्हणत असते बेटा रडू नकोस काव्या. काव्या म्हणते ताई मी कसं तुला माझ्या गिल्ट बद्दल सांगू, मी जीवासमोर कसं जाऊ, काय केलं मी हे सगळं, हे गिल्ट माझ्या डोक्यातून कसं जाईल ग ताई, मी स्वतःला कशी शिक्षा करून घेऊ, मी माझ्यामुळे घडलं ग हे सगळं, मला नाही कळत आहे. नंदिनी म्हणते ए काव्या अगं रडायचं नाही, बस बस बेटा बस, डोळे पुस बरं तुझे. हे बघ घडून गेल्या ना त्या गोष्टी, आता त्या गोष्टी तिथे सोडून द्यायच्या काव्या. त्यावरून आता विचार नाही करायचा, मनस्ताप नाही करायचा. या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग होणार आहे का काव्या. नाही आता रडू नकोस. आपली आई काय म्हणायची की तोंडातून निघालेला शब्द सुद्धा बाणासारखा असतो, तो शब्द मागे नाही घेता येत. त्यामुळे बोलताना रागवताना 10 वेळेला नाही 100 वेळेला विचार करावा माणसाने. हे मात्र नंदिनी खूप सुरेख बोलली आणि आता काव्या सुद्धा तिचं हे वाक्य ऐकून तिच्याकडेच बघायला लागते. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथेच संपतो. आता पुढचा प्रोमो बघा आणि उद्या या मालिकेचा अखंड 1 तास भाग आहे रविवारचा, त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवर तो बघायचा आहे. ठरल्याप्रमाणे वसुआत्या मानिनी ताईंना भडकवत असतात की ही काव्या काही वटपौर्णिमेची पूजा करायची नाही, एक वेळेला सगळे धागे तोडेल पण जोडणार नाही. पण आता मानिनी ताई लगेच म्हणतात का रे पार्थ तू किती केलं तिच्यासाठी, तिने करू नये का तुझ्यासाठी पूजा. काव्या तिथे येते आणि म्हणते मी वटपौर्णिमा साजरी करणार. प्रेक्षकांनो मला मोठा प्रश्न पडलाय, ही पार्थसाठी वटपौर्णिमा करणार आहे की जीवासाठी. मला याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही, कारण उद्या 1 तासाचा धिंगाणा पाहायचा आहे तुम्हाला. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन महा एपिसोडच्या रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.